नमस्कार, HP लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात स्वागत आहे। सध्या मोठा चर्चेचा विषय आहे वसईच्या गास सनसिटी परिसरात जो आसपासचा निसर्गरम्य परिसर आहे त्यामध्ये डम्पिंग ग्राउंड STP प्लांट येणार आहे। अनेक लोकांनी आमची बातमी पाहिल्यानंतर आम्हाला प्रत्यक्ष कॉल केले, आमच्याकडून ईमेल ॲड्रेस घेतला, ॲड्रेस घेऊन मेल देखील केलेला आहे। सर्वसामान्य वसईकर जागृत होतात ही चांगली गोष्ट आहे, परंतु हे एका दिवसाचं काम नाही। हे डम्पिंग ग्राउंड हटवायचं असेल, हा STP प्लांट हटवायचा असेल तर आपल्याला जागा व्हावं लागेल, आपल्याला एक दिवस पर्यावरणासाठी द्यावा लागणार। या संपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी ज्यांचं सरकार सध्या सत्तेमध्ये आहे, ज्यांचा आमदार आहे, ज्यांचा खासदार आहेत, अशा पक्षाचे वसई विधानसभेचे जे प्रमुख आहेत मनोज पाटील आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। काय त्यांची भूमिका आहे ते आपण जाणून घेणार आहोत। सर नमस्कार। या चर्चेमध्ये काय सांगाल, 2 दिवसांपासून जो चर्चेचा मुद्दा आहे हा जो निसर्गरम्य परिसर ज्या ठिकाणी आपण बसलोय याची हिरवळ किंवा हा निसर्गरम्य परिसर येत्या 5-6 वर्षात नष्ट होईल अशी चर्चा आहे। या डम्पिंग ग्राउंडला विरोध सर्वसामान्यांचा आहे, तुमची भूमिका काय आहे? नाही, एकूणच हे जे डम्पिंग ग्राउंड प्रस्तावित आहे किंवा STP प्लांट आहे, विशेषतः डम्पिंग ग्राउंड जे प्रस्तावित आहे ते आपण गास सर्वे नंबर 411 आणि तो परिसर आहे। हा सगळा परिसर नालासोपारा स्टेशनला लागून असलेला जो हनुमान नगरचा भाग आहे आणि त्या सगळ्या म्हणजे शहरी वस्तीला लागून हा सगळा परिसर आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणच्या नागरिकांना म्हणजे जसा तो नालासोपारा पश्चिमेच्या लोकांना त्रासदायक आहे तसंच या बाजूने दिवाणमान असेल किंवा त्या साईडला गास गाव असेल, सोपारा गाव असेल, पुढे जाऊन उंबराळा ह्या सगळ्या परिसरातल्या लोकांना तो त्रासदायक होणार आहे। आणि स्टेशन रेल्वेच्या पलीकडचं जी मोठी वस्ती आहे आचोळ्याची वगैरे ह्या सगळ्या परिसरातल्या नागरिकांना त्याचा 100% त्रास होणार आहे आणि त्याच्यामुळे केवळ दुर्गंधी नाही तर त्याच्यामुळे जे निर्माण होणारे आजार आहेत हे सगळं टाळण्यासाठी हे डम्पिंग ग्राउंड भरवस्तीत करू नये अशा पद्धतीची भूमिका आमची आहे। आणि त्या संदर्भात परवा या सगळ्याची गोष्टीची माहिती कळल्यानंतर ही भूमिका तुमची एक वैयक्तिक भूमिका आहे, एक वसईकर नागरिक म्हणून की पक्ष म्हणून आहे? नाही, मी एक पक्षाचा पदाधिकारी आहे आणि त्यामुळे आमचे जिल्हाध्यक्ष महेंद्रजी पाटील असतील, खासदार साहेब आज सकाळीच यांच्याशी बोलणं झालं। आमचे जिल्हाध्यक्ष सुद्धा या संदर्भात आपली तक्रार नोंदवणार आहेत ॲज अन जिल्हाध्यक्ष म्हणून। आणि शेवटी आम्ही वसईच्या नागरिकांना, वसईच्या लोकांना बांधील आहोत, त्यामुळे जे वसईच्या लोकांच्या हिताचं नसेल त्याच्या विरोधात किंवा त्याच्यावरती आक्षेप घेणं ही आमची जबाबदारी आहे। त्यामुळे आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आणि वसईकर नागरिक म्हणून त्या ठिकाणी आमची भूमिका मांडतोय आणि त्या पद्धतीने आक्षेप आम्ही नोंदवलेला आहे। एकीकडे हे डम्पिंग ग्राउंड इथे आणत असताना 2000 कुटुंबांना बेघर केलं आहे, म्हणजे 15 जानेवारीला आयुक्त ऑर्डर काढतात, म्हणजे आयुक्तांच्या टेबलवर ऑर्डर येते आणि त्या दरम्यान तिकडे कारवाई सुरू होती। कदाचित जर तेव्हा ती ऑर्डर कोर्टात गेली असती तर लोकांना स्टे मिळाला असता, काही लोकांची घरं वाचली असती। यात काही राजकारण आहे की काही मोठा गौलबांगड आहे? नाही, मुळात हा खूप गंभीर विषय आहे की जर महापालिका प्रशासन एखाद्या ठिकाणचं जे आरक्षण आहे ते जर हटवण्यासाठी किंवा ते इतर ठिकाणी शिफ्ट करण्यासाठी जर विचार करत असेल, त्या संदर्भातला प्रस्ताव जर महापालिका राज्य सरकारला देत असेल तर त्या पद्धतीची भूमिका ही महापालिकेने हायकोर्टामध्ये जर मांडली असती तर कदाचित आज 41 बिल्डिंगचे जे काही रहिवासी आहेत त्यांना कदाचित न्याय मिळण्यासाठी अधिक मदत झाली असती। आज जे काही डिमॉलिशन झालं ते कदाचित वेगळ्या माध्यमातून त्या लोकांना न्याय मिळाला असता, न्यायालयाने कदाचित वेगळी भूमिका त्या संदर्भात घेतली असती। परंतु महापालिका एका बाजूला म्हणते की आम्हाला ही आरक्षणाची जागा हवी आहे, आम्हाला ही जागा हवी आहे सांगताना दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणचं तुम्ही आरक्षण हटवताय। नक्की महापालिका प्रशासनाची जी भूमिका आहे ही संशयाच्या भोऱ्यामध्ये आहे। असं आहे की तिकडे एक मुंबईतला नामांकित बिल्डर तिकडे येतोय आणि त्याच्यासाठी ती जागा खाली करून पाहिजे होती आणि मग ते आरक्षण कोणाच्या गळ्यात घालायचं म्हणून इकडे गासमध्ये आणून घातलंय। नाही, हा जो तुम्ही मुद्दा मांडताय म्हणजे एकूण जे काही आता ज्या पद्धतीने म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की आरक्षण हटवण्याचा विषय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आणण्याचा विषय, ती जागा मोकळी करण्याचा विषय आहे, त्यामुळे ह्या तुमच्या म्हणण्याला जो तुमचा संशय आहे त्याला पुष्टीच मिळते। म्हणजे एकूणच काहीतरी अशा पद्धतीचं घडतंय किंवा अशा पद्धतीचं कॉन्स्पिरसी होतीये हे मानण्याला वाव आहे। कारण जर तुम्हाला ते डम्पिंग ग्राउंड शिफ्ट करायचं होतं तर ते तुम्ही अगोदरच
कोर्टामध्ये ते सांगायला हवं होतं की आम्ही हे शिफ्ट करण्याचा विचार करतोय, तर त्या लोकांच्या 41 बिल्डिंगच्या संदर्भातल्या लोकांना काही न्याय मिळण्याची शक्यता होती. आणि दुसऱ्या बाजूला आचोळ्याचं डम्पिंग तुम्ही शिफ्ट करता आणि ते दुसऱ्या बाजूला शहराच्या बाजूला आणून टाकताय आणि भविष्यामध्ये त्या ठिकाणी आजूबाजूला अजून डेव्हलपमेंट झाली तर ते शहराच्या मध्यभागी डम्पिंग ग्राउंड येईल. आणि अशा पद्धतीची जे शहराच्या मध्यभागी येणारी डम्पिंग ग्राउंड आहे ती फार काळ चालत नाही, तो सगळ्याच नागरिकांना त्रास आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुढच्या 20 वर्षाचा आणि त्याच्यातही अजून एक गंभीर मुद्दा असा आहे की 2021 ते 41चा जो आपला विकास आराखडा आहे त्याची आता प्रोसेस सुरू झालेली आहे. साधारणतः अपेक्षित आहे की नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत तो लोकांसाठी तयार होऊन लोकांच्या सजेशन ऑब्जेक्शनसाठी उपलब्ध होईल. आणि मग अशा वेळेला मध्ये ज्या वेळेला तुमचा अगोदरचा विकास आराखड्याची मुदत संपलेली आहे त्याच विकास आराखड्याच्या जे काही आरक्षण आहेत ती तुम्ही परत शिफ्ट करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव देता. नवीन विकास आराखड्याची प्रोसेस सुरू आहे. त्यामुळे जे काही महापालिका प्रशासनाची जी भूमिका आहे ही खूप संशयास्पद आहे. आता जे आपण डम्पिंग ग्राउंडचं बोलतोय ह्याच पद्धतीची डम्पिंग ग्राउंड आणि STPचा जो प्रकल्प आहे हा ह्या 411 मध्ये प्रस्तावित होता. नंतर महापालिकेने प्रस्ताव देऊन EP करून राज्य सरकारकडून ते परत डम्पिंग ग्राउंड आणि STP प्रकल्प हटवला. आता परत तुम्ही त्याच ठिकाणी सगळं करताय. म्हणजे शहराच्या एकूण रचनेसाठी किंवा शहराच्या नियोजनासाठी महापालिकेचे अधिकारी किती एकदम कॅज्युअल अप्रोच त्यांचा आहे हे यातनं दिसतंय. एकीकडे विरोध होतोय, लोक रस्त्यावर देखील उतरण्याच्या तयारी ते काल गावात देखील मोठं आंदोलन झालं. आता तुमच्या पक्षाचे जे 3 आमदार आहेत त्यांची 24 तासापासून कुठेही सोशल मीडियामध्ये किंवा प्रसारमाध्यमामध्ये प्रतिक्रिया नाही, त्यांची आता भूमिका काय असणार? नाही, या संदर्भात माझं खासदार साहेबांशी बोलणं झालं. दोन्ही आमदारांची संपर्क आता आज ते बैठकीत असल्यामुळे माझा संपर्क झाला नाही, पण आमच्या जिल्हाध्यक्षांशी माझं बोलणं झालं आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये त्या संदर्भात बैठक होईल अशी अपेक्षा आहे. आणि शेवटी बघा कसं आहे, आम्ही लोकांशी बांधील आहोत. जर लोकांना त्याचा त्रास होणार असेल तर पक्ष म्हणून आम्हाला काही भूमिका घ्यावी लागेल आणि ती भूमिका म्हणून आम्ही घेतो. लोकांना ह्या महापालिकेने दुसरे पर्याय शोधावेत की जेणेकरून जे मानवी वस्तीपासून थोडेसे दूर असतील, लोकांना कमी त्रास होईल अशा ठिकाणी हे डम्पिंगची व्यवस्था लावावी. आता गोखिवऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये सुद्धा तिकडे डम्पिंग ग्राउंड 50 एकरवरती डम्पिंग ग्राउंड प्रस्तावित होतं, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आज 20 ते 22 एकरमध्येच हे डम्पिंग ग्राउंड आत्ता अवेलेबल आहे. बाकीची जागा एन्क्रोच होते. तर महापालिकेने त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. तर नवीन तुम्ही प्रस्तावित करणार आणि त्याच्यामधनं एकीकडे प्रशासक म्हणून आयुक्त आहेत त्यांनी ही सर्व माहिती दडवली असा आरोप आहे. कारण 15 जानेवारीला त्यांच्या टेबलवर आलं असेल किंवा 20 जानेवारी पकडून त्यांनी मीडियाला पण सांगितलं नाही, कुठे ॲडव्हर्टाईज दिली असं बोलतात, परंतु त्यांनी दडवलं असं वाटत नाही आपल्याला? हा एकूण ज्या पद्धतीने म्हणजे आज 28 तारीख आहे, साधारणतः 25 तारखेला या संदर्भातली माहिती थोडीशी उजेडात आली. त्यानंतर मग तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही सगळी पोचली. खरं म्हणजे ज्या वेळेला लोकांच्या संपूर्ण वसई विरार शहर ज्या वेळेला या सगळ्या गोष्टीने बाधित होणार आहे ती गोष्ट लोकांमध्ये यायला पाहिजे होती, ती वेल इन ॲडव्हान्स यायला पाहिजे होती. ज्या वेळेला नोटिफिकेशन निघालं त्यावेळेला अदरवाईज महापालिका छोटं मोठं काही काम केलं तरी अख्ख्या मीडियाला बोलवून त्याची बाईट देते, प्रेस नोट देते, या सगळ्या गोष्टी करते. तर लोकांच्या संपूर्ण म्हणजे लाखो लोकांच्या जीवनाशी संबंधित हा विषय आहे. त्यावेळेला महापालिकेची जबाबदारी होती, आयुक्त साहेब असतील किंवा नगर रचना विभाग आहे यांची जबाबदारी होती की याला व्यापक प्रसिद्धी देऊन लोकांमध्ये तुम्ही काय आवाज उठवणार का? नाही, आम्ही आत्ता बघा कसं आहे की आत्ता पहिली स्टेज काय आहे की तुम्हाला कायदेशीररित्या त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं ऑब्जेक्शन नोंदवणं गरजेचं आहे. म्हणजे उगाचच आम्ही रस्त्यावरती उतरून किंवा आज लोकांसमोर गोंगाट करून काही उपयोग होत नाही. तर तुम्हाला जे कायदेशीररित्या तुमची हरकत नोंदवणं आणि ह्या हरकतीवरती ज्या वेळेला सुनावणी होईल त्यावेळेला त्या ठिकाणी व्यवस्थित अगदी कागदपत्रासहित ह्या सगळ्या गोष्टी मांडल्यानंतर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलंय का?
माझे स्वतःचं ऑब्जेक्शन आहे, मी तुम्हाला त्याची प्रत पाहिजे तर पाठवून देतो. कालच मी या संदर्भात ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. कारण हा तुम्ही निसर्गरम्य परिसर बघताय, ती आता हे सॉल्ट पॅन म्हणून पूर्वी प्रसिद्ध होतं, मिठागरं होती, आता मीठ उत्पादन बंद झालं आणि हे जी जागा ही महसूल प्रशासनाकडे गेली. आता जवळपास 4-5 गावांमध्ये म्हणजे आचोळे असेल, गास असेल, गिरीज असेल, दिवाणमान असेल आणि चुळणे या सगळ्या भागामध्ये ही सगळी जागा 1500-1550 एकर जागा आहे. आता महापालिकेने जी प्रस्तावित केलेली जी काही स्पेशल इकॉनॉमिक झोन, स्पेशल डेव्हलपमेंट झोन जो प्रस्तावित केलेला आहे, साधारणतः इथे आपण बघितलं तर पाण्याची पातळी साधारणतः 3 फूट ते 6-6.5 फुटापर्यंत पाणी असतं. म्हणजे काही ठिकाणी 3 फूट असेल तर आतल्या बाजूला 6 फूट. म्हणजे नैसर्गिक होल्डिंग पॉन्डचं काम ही 1550 एकर जागा, 1600 एकर जागा करते. भविष्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही समजा ही सगळी आरक्षणं प्रस्तावित केली आणि जागेमध्ये 6 फुटाचा भराव झाला तर हे जे काही पाणी आहे हे अगोदरच आत्ता परिस्थिती अशी आहे की थोड्याशा पावसामध्ये नालासोपाराचा पश्चिम भाग असेल, आचोळ्याचा भाग असेल, इकडे दिवाणमानचा भाग असेल, हा सगळा पाण्याखाली जातो. चुळणा आमचा गाव स्थानिकांचा तोही पाण्याखाली जातो. आणि जर याच्यामध्ये 6 फुटाचा भराव या सगळ्या 1500 एकरमध्ये जर भराव झाला तर त्याचा जो परिणाम आहे, म्हणजे ही जी शहरं आहेत, ही शहरं म्हणजे गावाच्या जोडीला आज गास असेल, आमचा सोपारा असेल, उमराळा असेल, बोळिंजकडचा भाग असेल, इकडे चुळणा असेल, हे सगळे भाग पाण्याखाली जाण्याची 100% शक्यता आहे. पण त्याच्यासोबत शहरी भाग पण पाण्याखाली जाईल आणि हे जे काही डम्पिंग ग्राउंडमुळे जे काही प्रदूषण होणार आहे, त्याच्यातनं जे काही जे विषारी वायू किंवा विषारी पाणी जे निघतं ते सगळं याच आता आपण समोर बघितलं तर त्या ठिकाणी सगळी शेती, आजही गास गावातले शेतकरी हे शेतीवरती अवलंबून आहेत. त्या सगळ्यांच्या शेतीवरती आणि आरोग्यावरती परिणाम होणार आहे. ह्याचं जे पाणी मुरतं त्या पाण्यातनं भूगर्भातलं पाणी दूषित होण्याची शक्यता 100% असते आणि त्यामुळे भूगर्भातलंही पाणी दूषित होईल आणि याचे गंभीर परिणाम हे शहराच्या मध्यभागी असल्यामुळे आपण बघितलं तर याची रचना अशी आहे की नालासोपाराचा भाग आहे, हा सगळा गावातला भाग आहे. या ठिकाणी परत वसईपासून गाव आणि शहर आहे. म्हणजे शहराच्या मध्यभागी हे सगळं जी डम्पिंग ग्राउंड आणि STP प्लांट आणि हे सगळं भरव होणं हे कुठल्याही अर्थी काय म्हणतात ते की लोकांना पटणारं नाही आणि त्यामुळे आम्ही भारतीय जनता पक्षाची पण तीच भूमिका आहे. खरोखर मनोज पाटील यांनी स्वतःचं ऑब्जेक्शन तर घेतलेलं आहे. आता एक पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची मोठी जबाबदारी राहणार आहे लोकांसाठी ते काय प्रकारची भूमिका घेतात. कारण एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी ते डम्पिंग ग्राउंड हलवून जर सनसिटीमध्ये लोकांच्या विरोधात असताना देखील आणलं जातं. त्यामुळे आता काय भूमिका घेतली तर, परंतु सर्वसामान्य वसईकर म्हणून तुम्हाला आम्हाला लढावं लागणार आहे. या मुद्द्यासाठी आम्ही देखील पाठपुरावा करणार आहोत, पण आम्ही कुठपर्यंत कमी पडणार नाहोत. तुमचा सहभाग आम्हाला हवा आहे. आजच्या चर्चेत आपण इथेच थांबणार आहोत. HP लाईव्हसाठी हनीफ पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई. धन्यवाद.